काल संध्याकाळी 7 वाजता मयंक आडगळे या 10 वर्षाच्या मुलाचा निष्पाप जीवाचा मृत्यू झालेला आहे. आज तो लाईटचा खांब आहे, या खांबाला चिटकून मृत्यू झालेला आहे. आणि त्याच्या अगोदर त्यांनी विद्युत महामंडळाला फोन केला होता आणि फोन त्यांनी उचलला नाही, कारण वर स्पार्किंग झालं आणि तिथून करंट पाण्यात पसरला. जर हे असे खांब असतील, आता इकडे दाखव, त्या खांबाला प्लास्टिकचं कवर घातलेलं आहे बघा. हे महानगरपालिकेचा खांब आहे. असे प्लास्टिकचे कवर पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये घातले पाहिजेत. कारण अदानी या समूहाला अदानीची वीज आहे आणि त्यांना काही कमी नाही, परंतु करोडो लोकांचे जीव असे जात आहेत आणि करोडो जनावरंसुद्धा मारत आहेत चिटकून. तर यासाठी अदानी ग्रुपने हे सर्व केलं पाहिजे आणि महामंडळाने केलं पाहिजे. नाहीतर सर्वांच्यावरती, महामंडळांच्या कार्यालयांवरती मोठमोठे मोर्चे नेऊन कार्यालय बंद पाडली जातील. मी डॉक्टर बाळासाहेब पोळ RP आम आदमी पक्षाच्या वतीने हा इशारा देत आहे. पूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशभर संपूर्ण खांबांना कवर झाले पाहिजेत, जेणेकरून तिला हात कुणाचा लागला किंवा अर्थिंग बसवले गेले पाहिजेत. त्या अर्थिंगच्या खाली कोळसा, राख, मीठ, तार ते सगळं प्रोव्हिजन केलं पाहिजे, की जेणेकरून त्या तारेला जरी हात लागला तरी अर्थिंगचा करंट बसून एखादा जीव जाणार नाही. या ठिकाणी लहान मुलाचा जीव गेलेला आहे. आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्याचा. ही जी महामंडळ आहे यांचा जाहीर निषेध करतो की त्यांनी या ठिकाणी मुलाचा मृत्यू झाला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही आणि त्या मुलाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई सगळी मिळाली पाहिजे आणि त्याचं भावी आयुष्य उज्ज्वल होणार होतं. त्या हिशोबाने त्याच्या आईवडिलांना काम लागले पाहिजे, सर्व काही नुकसान भरपाई किंवा आईला सर्व्हिस वगैरे मिळाली पाहिजे. या ठिकाणी आम्ही मागणी करीत आहोत. बरोबर आहे ना? गरीब आहे कुटुंब. हां, आणि असे अनेक जणांचे जीव गेलेले आहेत. हां, तर हे जे जीव जात आहेत ते वाचले पाहिजेत.